मराठा सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। मराठा सेवा संघाच्या माध्यमातून झालेल्या कामांचा व करण्यात येणाऱ्या कामांचं नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली। तसेच 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या अधिवेशनासंदर्भात देखील मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली आहे। यावेळी काही पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे। या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदम-बांडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 6 जुलै रोजी धुळे येथे मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे। या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 22-23 कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत देशाचे मराठा सेवा संघाचे 5 कार्याध्यक्ष उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये मागे 6 महिन्यामध्ये जानेवारीनंतर झालेल्या कामाचा आढावा आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये करावयाच्या कामाचा नियोजन या बैठकीत ठरणार आहे। त्याचबरोबर सुरत येथे होणाऱ्या 1 सप्टेंबरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी आणि उज्जैन येथे होणाऱ्या मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची 16-17 नोव्हेंबरला होणारी तयारी याबाबत आढावा घेणार आहे। आणि एक कुटुंब मेळावा आम्ही गोवा इथे ठेवणार आहोत। त्या कुटुंब मेळाव्याची तयारी या बैठकीमध्ये होणार आहे। या बैठकीचे आयोजन डॉक्टर संजय पाटील साहेब आणि धुळे जिल्ह्याची सगळी टीम यांनी आयोजन केले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि उद्या डॉक्टर संजय पाटील यांचा गौरव ग्रंथ प्रकाशित होणार आहे आणि त्यांचा सत्कार होणार आहे। त्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण थांबणार आहोत। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।